शिवभोजन थाळी योजना सुरूच ठेवावी. छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं पत्र लिहिलंय. शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा आहे. भुजबळांच्या पत्रामध्ये उल्लेख आहे. भुजबळांच्या मागणीला आमचा पाठिंबा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. शिवभोजन थाळी योजना सुरूच राहावी असं दादा भुसे यांनीही म्हटलेलं आहे. भुजबळांनी जे पत्र लिहिलेलं आहे फडणवीसांना, त्याच्यामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे आहेत, तर शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार अशी चर्चा आहे. गरीब आणि गरजू नागरिकांसाठी ही योजना सुरू राहणं आवश्यक आहे. या योजनेमुळे जनमानसात शासनाची प्रतिमा चांगली आहे. शिवभोजन थाळीमुळे भुकेल्याला 2 घास मिळतात. शिवभोजन थाळीसाठी वार्षिक 267 कोटी खर्च येतो, तो नगण्य आहे. गरीब आणि गरजूंचा विचार करून ही योजना सुरूच ठेवावी अशी विनंती, असा उल्लेख या पत्रामध्ये आहे. भोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती. पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे. पण ठीक आहे, भुजबळ साहेबांनी हा विषय मांडलाय, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. निश्चितपणे ही एक चांगली योजना आहे. गोरगरिबांना याच्यातनं अन्नाचे 2 चांगले घास मिळत असतात आणि ही योजना बंद होऊ नये हीच भूमिका शिवसेनेची असेल. परंतु अनेक काही ठिकाणावरनं काही चुकीचं काम होत असल्याच्या पण तक्रारी त्या ठिकाणी येत आहेत. जिथे चुकीचं काम होत असेल तर त्या ठिकाणी कारवाई होईल, परंतु ही योजना अखंडपणे सुरू राहावी हीच आमचे सर्वांचं मत आहे.